गुड मॉर्निंग गुलुलो गुल्लोल. आज मालवणीत बोलायचा तुका चॅलेंज दिलो खूप आधी. माका आज पूर्ण दिवस जा काय माझ्या वांगडा बोलशील त्या सगळा तुका मालवणीत वांगडा बोलायचा बोलू. लागतं बाबा. वांगडा आणि ही जी मोठी मोठी फळा कापलं ना ती सांगतोय मी पोर असे जरा पोराक खाऊ घालतात ना तशी तितके सायजीची कापी इतकी इतकी मोठे मोठे भेशी करून घातलं ना ते तोंड इतक्या उघडूच लागतं. फळा खातय अर्धी किवी ही अशी कसा खाणार. अगं ती किती त्याला काय हे सॉरी घे तू मराठीत नाही ते बोलायचं काय मालवणीत. काय गप झालं मालवणीत बोलायचं म्हटलं तर बरा या बोलाचा लागतला गप जशी तर बराचा बराच हा बराच हा बोलूचा लागता काय करूचा. आज नाही बोला शकतच ना. बोला शकतो मग बोल मरे येता येत मरे. काय आजचा प्लॅन काय. जिमात जाऊचा हा जिमात जाऊचा हा येता माका वाचवा येतात तुला? पैसे आता शिकला तशी तू जिमाक जिमात जाऊचा हा. दीपा ताईला मालवणी येते थोडी थोडी. बरोबर बरोबर बोलता ना. ते का वाईस वाईस येत काय माका व्हायचं होता मेल्या माझ्या इतकी मालवणी कळाक नाही ना तुमका. माका ओके जायते दोनच शब्द मध्ये मध्ये बोल. बोलाक लागलंय मी जर बोलाक लागलंय ना पुढचा काय गेला पुढचा गेला. तर कोण कोण विचारते. प्रदीप प्रदीप प्रदीपचा आलेला काल फोन आलेला. लग्न झाल्यापासून गायबच झालाय. गायब दिसणार नाही तो आम काय दिसाक नाही. लग्नानंतर सगळे लग्न झालं माणसं विसरणार हे खरंय. नाही ना विसराक नाही त्यांना केलं फोन खरी आहे म्हणायची. 2-3 वेळा केलं ना त्याने फोन आम्हाला. सरळ सभ्य एवढा चांगला पोरगा भेटलाय तुम्हाला तुम्ही आपले काहीतरी बोलत बसता. असं करत असेल झालं वाटतं तरी ही दाढी पण अशी सेफच नाही त्या दाढीला. कोण म्हणे दाढी कधीतरी तेवढीच करायची असते तेवढीच चांगली वाटते तर काय करणार सांग. गप्प बस कापू शकतोस तो अजून तू कापत नाहीस. तेच तर आम्ही म्हणत असेल असं असं केलं सा भो गया. गालेली बाई म्हणून घाबरत होते. मालवणीत बोलायचं. जा उघड दार तुझे स्टाईली मारून उघडत असतो. काय करेल अरे ताईला तरी नको हे करूस त्या काय करतोस ते काय अर्थ आधी असता. विचारतस मध्ये मध्ये मालवणी बोलत होता. बोलणंसच नाही मालवणी बोल म्हटलं का बोलणंसच नाही. जब्बा काय थुकी लावतं चल काय केलं नाही आता बघ बाबा. सकाळ दुपार संध्याकाळ हेच तू ते काय करतोयस ते मला माहिती नाही हा कुणाल. त्याच्यामुळे जे करशील ते तुझ्या अंगावरती घे मग गंडलं तर. मला तसं फिक्सवालं नकोच असतं. मला भीती वाटते फिक्सवाल्याची. कंटाळलास तर नंतर काय करणार अडचण करून ठेवतेस. तू फिक्स करतोयस ना. नको आहे का माझं तुझ्यावरती आहे तू कर बिंदास. नको असेल तर काय कॅन्सल करू शकतो. म्हणजे फिक्स होणार एवढं लक्षात ठेव. फिक्सचा अर्थ करतोय नंतर मला घरात काहीच तोडातोडी नको. जास्त राऊंड नाही मी स्मूथ राऊंडच सांगितलंय मला कॉर्नर्स नको आहे. होना नहीं चाहिए बस. और स्कर्टिंग के लिए क्या लगेगा जो जो मटेरियल लगेगा बताओ मुझे. सीमेंट लगेगा
रेती वेती कुछ लगेगा, ये लगेगा तो बताओ, एक साथ ही मंगा देंगे फिर। अजय वो बाहर बनाना है ना वो, जमत नाही तरी करतोय. किराणा असता तर ओरडला असता. हा कशाला, जमतं तेवढं घ्यायचं ना. स्टाईली मारून जाता. मालवणीत बोल, मालवणीतच बोलतोय. मालवणीतच बोल. तसाच सांगते तुका, स्टाईली मारून गेलो असतो. पुढचं तुका येणार नाही ना बोला. सगळी कामं मलाच करूची लागतात. माकाच करूची लागतात. मलाच. जाऊ दे, आज तू कमीच बोलणार आहेस कारण आज मालवणी तुला नाही जमणार आहे. आमचा कसा मिक्स असता. चल आता काय कसलो विचार करतं, वाक्य बनवतं. वाक्य बनवूची लागतात. एकटोच बडबडता. टेन्शन इलो. काय काय माका जाम टेन्शन इलो. टेन्शन इला. इला. हा मी म्हणजे इलो. इलो हा शब्दच नाही. इला. इला. इलो केव्हा बोलणार माहितीये, माझी तो पिक- आला असं माझी जेव्हा picture म्हणशील ना मध्ये असते मालवणी तशी झाली. तशी झाली. हा तोडकी म्हण. जेव्हा तू म्हणशील तो आला तेव्हा तू म्हणू शकतोस तो इलो. आणि मला टेन्शन आलंय म्हणजे आत्ता आलंय तर माका इला. काय बोललास कुणाला आता. हो तुका हुशार गावला. हो. आणि काटे हाडल्यान कुठे हाडल्यान ते कसं काय काय जाऊक नाही. माझ्या 3 ते 4 वाक्य खयची लक्षात ठेवून ती बोलत. खयची खयची मरे मरे नाहीये. आता मला उशीर झालाय आणि सॉरी मालवणीत बोलायचा ना इसराक जात आहे. मालवणी बोलूचा लागता. हा बोलूचा लागता असं काय नसता. मालवणी बोल असं इतक्या म्हटलंच तरी खूप झाला. तर आता काय झालं ना की माझी प्रॅक्टिस गेली आहे मालवणी बोलायची. म्हणजे बरेच दिवस कोण असं काय गावाक नाही, मी गजल नाही. खडा विसरलो. कसं काय काय मी कडो विसरले, कडा विसरले. काढा विसरलाय. तर कुणाला वाक्य बनवची लागतात त्याच्यामुळे त्याला थोडंसं वेळ लागतं. आणि मी मालवणीत बरेच दिवस काय ब्लॉग बनवू नाही किंवा आता काय होतं ना की का बनवूक नाही. हा का बनवूक नाही. बनवू ना असं काय ते गजाली बंद केले ते. असं काय तू. असे काय गजाली असं काय मारते. तू. असा काय तू. असा काय तू. असं काय तू नाही. चेडू असं मी झील नाही. तू काय तर हुशार गावला. एकच वाक्य माका वाटतं या आजच्या पुऱ्या ब्लॉग मध्ये तुम्ही ऐकतालास की माका घो भारी हुशार गावलो हा आणि घो माझो भारी हा याच. हा हुशारच गावलो गो. हा तर मी काय सांगत होते आताच की मंदार बिंदार आम्ही आधी कशी आधी कोण ना कोणतरी असे भेटत त्याच्यामुळे सतत त्या मालवणीत रवाना मालवणी बोलायची प्रॅक्टिस होती. आता बरेच दिवस असं आला की कोण भेटणार नाही कोणाबरोबर मालवणी मी बोलणार नाही आणि त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस जाता. म्हणजे खयची भाषा असली ना तरी तुमका त्याची प्रॅक्टिस असायची लागता. ही वाक्य असं मध्ये माझं एंड पुरो केलंस म्हणजे तुका मालवणी येतं असं जाऊचा नाही. त्याच्यामुळे गप्रो असं नाही की अगदीच माझ्या डोक्यातून मालवणी गेली हा आता मी बरा बोलतोय पण असा थोडा वेळ लागता किंवा पटकन असं वाटतं की अरे मालवणी आता पुरा मालवणीत बोलायचं. पण माका येतं हे काय थोडी थोडी येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी भांडतोय ना तेव्हा तेव्हा मी मालवणीतच बोलते. भांडताना बोलतोय त्याच्यानंतर मध्येच कधी कोणावर फोन केलाय का मालवणीत बोलतोय. आता काल प्रदीपचा फोन येलो तेव्हा मालवणी ती येतं. पण अशी नॉर्मली बोला कोणतरी गावाक आहे यार तुम्ही अशी माका भेटलात ना जर तुम्ही मालवणी असतात आणि तुम्ही माका कधी भेटलात तर तुम्ही माझ्याकडे मालवणीतच बोला. म्हणजे हो तुका मस्त गावलो. सारख्या एकच वाक्य बोलता. घो तुका मस्त गावलो घो तुका. अरे बाबा कळला तें काय कळलं माकाय कळला. पुढे काहीतरी बोल. बाईल माझी बरी या असं काय बाईल माझी शाप इटामलो. यस नव्हतं हे काही वाक्य प्लीज. इटामलो बायलेन माझ्या इटामना केली या. इटामलो बरोबर ना. इटामलो असं कसं असेल काय आहे इटामली. बाई? हा इटामली हा. बाईल माझी जाम इटामली. इतकीच वाक्य तर बोल तुला आजच्या दिवसभराच्या ब्लॉग मध्ये. का प्रथा केव्हा आहे माझे
ही कधी पाठ केलं वाक्य आज काय शुक्रवार असा होय शुक्रवार हा. काय खाव करतो चल मग जाऊन दे लवकर माझा घेऊन जा चल तर म्हणजे नो आता आम्ही जातोय ओ माय गॉड काय या कोण घेतलो तुझं टमलर तू हाक कशी मारलं मका हये त्याच्या आधी पाणी कोण पितलो पितोय विटाम ना त्याली आणि तुझं वाक्य कुणाल नवरा तुका नाही नवरा नसता नवरा तुका लय लाग घावलो घो तुका लय ए गोवा लाख माणसा या घेऊन जा चांगलं आहे त्या घेऊन जा एक गोष्ट दिलंस पण 4 गोष्टी विचारतच ते नाही दिसणार नवऱ्यात चावी मारताला हे नाही ताला वाजव जा नालक ही 2 वाक्य येतात मला आरडतं की का लोकांना काय वाटतात काय चालला हा गो हय्ये घेऊन जाता आता जाओ परत आरडतो बघितलं नाही आरडत हा फोन येलो नाही तर आरडलोच चल लवकर चल पटकन चल जास्त बोलायला माका दाखवू नको माका दाखवू नको हं. विसरता तर येता काला चल काला चलो मालवणीत बोलायचा जितकं आता तनतनलंस ना मराठी तितकंच मालवणीत तनतनन दाखव मी दाखवू शकते तू दाखव चल हा वाक्य बनवता वेळ लागतो लो बनव बोल गो काय करतलो झालं गो गेट लॉस्ट इतक्याच सरला ताच येता पुढला काय नाही कानशिळीत फाटाकन वाजवतला कानशिळीत बिळीत काय नसतं कान फाटी येतच असतं कानशिलात असता नाही चल लय बोलले. आला कोण आलास तू काढलास कार्ड काय नाही मी केस धुतले मी तसंच आले आणि मी डायसन जो घेतलेला ना तो मी याच्या हातात दिला होता हा घेऊन नाही आला आणि आता त्याच्यामुळे आम्हाला परत घरी जावं लागतं आणि मला घरी जावं लागतं म्हणून अरे मालवणी माका मी विसरलोय तुझ्याबरोबर बघितलं असं आता तर घराकडे जावं लागतं म्हणून यो तंतन करून दाखवता की काम आहे मला मला पण कामच आहे ना विसरतेस कशी आज आमचा हॅम्परचा शूट आहे ना त्याच्यासाठी ते सगळ्या गोष्टी मला हव्या होत्या तर जाते पटकन रेडी होते आणि येते बरं झालं मी आलेले कारण मी बऱ्याच गोष्टी विसरले होते आता त्या मी घेतल्या एक सगळं घेतलंय ना चावी घेतली हो तर गाडी घालतो लो माका सांगतो तर सगळेजण गेलेत नाशिकला एक्झिबिशन चालू असा थंयसर आमचा स्टॉल असा त्याच्यामुळे ते सगळेजण थंय असतात आणि आज मी हॅम्परचा शूट करतले आत्ता जाऊन त्याच्यामुळे या ब्लॉगमध्येच मी तुमका हॅम्पर पण दाखवतोय जी तुम्ही ऑर्डर करून ठेवू शकतास कारण आधीच आमच्याकडे बरेच ऑर्डर असत बरोच वर्कलोड असा त्याच्यामुळे असा होता कामा नाही की तुमका होया होता आपण गावात नाही त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा काय हाँ आप कौन अंकिता बिग बॉस पे ओ ये का मिला लेके बैठा हूँ मी म्हटले कोण बसलं ह्याच्या बाजूला आपका स्पॉट कहाँ जा का रहे हो मैं कुल्फी लेने जा रहा था अरे अभी तो बीमार थे मम्मी को खाना है अच्छा तो फिर ठीक है चल मिलते चलो Bye. मिलते हैं बाय बाय सी Bye. यू बाय चल काय खेळाक जाय होतं तो दिसला इथून चाललेला जरा आम्ही काहीतरी काम करतोय ना हे बघ बघ काय करतो आम्ही ता लग्नाची पत्रिका बनवतो तुझ्या लग्नाला असं होतं मग असं सेम होते ना हे. फक्त ह्याच्यामध्ये आता आम्ही हॅम्पर्स बनवतोय ए आता मी लोकांना दाखवलंय सर आपला जरा तो पहिला हॅम्परचा फोटो दाखव लोकांना नाही ह्याच्यात माझी माणसं आहेत ती हा तुझी माणसं थांब ह्याच्यात दिसू दे थांब ओके पहिला हॅम्पर दुसरं हॅम्पर 2 इज फॉर तर तेच प्ले कर चल नाही पण त्याच्यात कॉपीराईट येणार ना सॉरी 250 रुपीज आणि हॅम्पर 3 इज फॉर 350 रुपीज लवकरच घेऊन येतो गो तुका भारी गावलो
हो मात्र तुका भारी घावला. लाख माणूस लाख माणूस ना? कुणाल हम्म. घो. हा. वाक्य पहिली नाही ती कळली मधली. तर म्हणजे आम्ही हे हॅम्पर्स लवकरच लॉन्च करतोय आणि त्याच्या डिटेल्स आम्ही इंस्टाग्रामवरती आणि मी यूट्यूबवरती पण पोस्ट करेन. तर तुम्हाला जर ते हॅम्पर्स आवडले असतील तर मी सिंधुद्योगचा नंबर स्क्रीनवरती देते, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आतापासूनच ऑर्डर करून ठेवा. तुमचं काय ते बुकिंग्स असतील ते करून ठेवा, कारण यात कोणतीही गोष्ट खराब होण्यासारखी नाही आहे. जर मोदक वगैरे असेल तर अर्थात ते नंतर तुम्हाला मिळेल, पण प्री बुकिंग करून ठेवा. आणि मग सप्टेंबरच्या 5-6 तारीखला जेव्हा डिस्पॅच होणार आहेत ऑर्डर, तेव्हा ते डिस्पॅच करायला सांगा, कारण खूप लोड आहे ऑलरेडी ऑर्डर्सचा. आणि त्यात मी हे सोशल मीडियावरती टाकल्यानंतर तो लोड अजून वाढतो. म्हणून मी आधी जे आमचे रेग्युलर कस्टमर्स आहेत किंवा जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे आम्ही हे डिस्क्लोज करतो आणि त्यानंतर मग मी ऑनलाईन ते टाकते, कारण तो लोड हँडल करणंसुद्धा आम्हाला कठीण होतं. तर बघा, तुम्हाला जर हॅम्पर्स आवडले तर नक्की ऑर्डर करा. बाय बाय गाईज, सी यू नेक्स्ट ब्लॉग.